नमस्कार मित्रांनो, अनबोष्टीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सिरीजमध्ये आपण कंटिन्यू करूयात भाग 35वा. रोज रात्री तुम्हाला हा व्हिडिओ मिळत आहे आणि या व्हिडिओमधील जेवढे पण प्रश्न असतील हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचा आहे आणि पेपरला व्यवस्थितपणे शांत रीतीने जायचं आहे आणि प्रत्येक प्रश्न आपल्या व्हिडिओतून असतील किंवा आपल्या पुस्तकातून असतील. नक्कीच तुम्हाला फक्त लक्षपूर्वक बघायचं आहे, ऐकायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. 49 रुपयाची डेली करंट अफेअरची बॅच पण आहे आपली. जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता. हे आपलं अनबोस्टीचं ॲप आहे. हे ॲप इन्स्टॉल करा. गुगल प्ले स्टोर तुम्हाला नक्कीच भेटून जाईल किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याची लिंक एकदा चेक करून ठेवा. आणि जो आपला अनबोस्टीचा स्पर्धा परीक्षेचा जो ग्रंथ आहे, पुस्तक आहे, नक्कीच तुम्हाला एक मार्गदर्शन ठरणार आहे. जर तुम्ही हे पुस्तक घेतलं असेल तर धन्यवाद, नाही घेतला तर काही हरकत नाही. नक्कीच पुस्तक इथून पुढे पण घेऊन तुम्ही मुंबईच्या अगोदर वाचून पूर्ण करू शकता. या नंबरवरती मला मेसेज करू शकता किंवा जे बुक स्टॉल वगैरे असतील तुमच्या आसपासच्या एरियामध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पुस्तक स्क्रीनशॉट दाखवा किंवा हे पुस्तक तुम्ही दाखवू शकता. वाटल्यास याचा जर तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर तुम्हाला मी डेमो पण देतो. या नंबरवरती मला मेसेज करायचं आहे. पुस्तक 500 रुपयाला आहे आणि घरपोच तुम्हाला पुस्तक 500 रुपये भेटून जाईल. ॲक्च्युअली ओरिजिनल प्राइस पुस्तकाचे 690 रुपये. आतमध्ये अनुक्रमणिका बघताक्षणी तुम्हाला लक्षात येईल की काय काय घटक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे आपलं नवीन बॅच सुरू होणार आहे ऑनलाईन बॅच क्रमांक 4, या बॅचसाठी पण तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता. मात्र सध्या कोर्स अवेलेबल नाही. 1 जानेवारीपासून तुम्ही हे कोर्स घेऊ शकता. बॅच नंबरचे 3 जे आहे ती साधारणतः संपेल डिसेंबर एंडिंगला. आणि तुम्ही जर एकदा कोर्स घेतला तर तुम्हाला 6 महिने अजिबात कुठलेही कोर्स घ्यायची आवश्यकता नाही. 6 महिने तुम्ही बिंदास्तपणे GK मराठी गणित बुद्धिमत्ता कव्हर करू शकता. लाईव्ह बघू शकता, रेकॉर्डेड बघू शकता आणि 799 रुपयाला ही बॅच तुम्हाला साधारणतः भेटून जाईल. आणि जर तुम्हाला ऑफलाईन यायचं असेल आपल्या ह्याच बॅचसाठी तर ऑफलाईन देखील नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकतो. सोलापूर या ठिकाणी तुम्हाला ही बॅच भेटून जाईल. रोज तुमचे 3 ते 4 तास तुमचे लेक्चर चालतील. 4 महिन्याची बॅच राहील ऑफलाईनची आणि ऑफलाईनची काही फी आहे ती 12,000 रुपये. 1 जानेवारीला तुम्हाला डेमो फ्री लेक्चर असेल, नक्कीच तुम्ही बघू शकता. आणि काही जरी शंका असेल ऑफलाईन बॅचविषयी किंवा ऑनलाईन बॅचविषयी तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधू शकता. ओके, चला महत्त्वाचं क्वेश्चन एकदा बघून घेऊया आपण. खूप खूप महत्त्वाचं क्वेश्चन तुमच्या समोर आहे. श्री क्षेत्र, चला एकदा लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जे विद्यार्थी नवीन असतील, पहिल्यांदा आले असतील आपल्या ह्या चॅनलवरती तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच. श्री क्षेत्र अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आहेत, सगळ्यांना माहिती असतील. स्वामी समर्थ यांचे मूळ नाव काय असेल? ठीक आहे, स्वामी समर्थ यांचे मूळ अक्कलकोट. कुठे येतं हे अक्कलकोट? हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. ज्या मुलांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय, नाहीतर सोलापूरचे मुलं म्हणतील काय सर आम्हाला हे माहिती नाही का? ठीक आहे ना, अक्कलकोटमध्येच आम्ही राहतो, बऱ्याच जण असं पण म्हणतील. मग जे अक्कलकोट स्वामी समर्थ आहे त्यांचं मूळ नाव काय हे अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या मुलांना पण माहिती नाही. ठीक आहे ना, चला सांगायचा आन्सर काय असेल याचे. ॲक्च्युअली जे काही अक्कलकोट आहेत ना, म्हणजे अक्कलकोटचे जे काही स्वामी समर्थ आहेत ना, हे महाराष्ट्राचेच नाहीत. ठीक आहे, हे उत्तर प्रदेशचे आहेत आणि उत्तर प्रदेशमधील म्हणजे कोणत्या ठिकाणचे असतील तर ते हस्तिनापूर या ठिकाणचे आहेत. हस्तिनापूरचा संबंध तुम्ही महाभारतामध्ये साधारणतः ऐकला असेल. हस्तिनापूर, ठीक आहे ना, हस्तिनापूर सम्राट, कुरु सम्राट किंवा कौरव पांडव जे मेन होती ते हस्तिनापूरचे. ठीक आहे, उत्तर प्रदेश हस्तिनापूरचे होते. त्याचं मूळ नाव आहे नरसिंह भान, पर्याय क्रमांक 4. नरसिंह भान लक्षात ठेवा. श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ आणि खूप प्रसिद्ध नाव आहे आजच्या घडीला स्वामी समर्थांचं. भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे आहे असे म्हणणारे स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहिती असतील. आणि दत्तचं जे काही मंदिर देखील आहे त्या ठिकाणी, वटवृक्षाचं मंदिर वृक्ष देखील आहे त्या ठिकाणी. खूप छान एक तीर्थक्षेत्र आहे अक्कलकोट आणि अक्कलकोट तालुका आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यामधील किंवा पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात पूर्वेकडचा तालुका जर विचारलं तर तो अक्कलकोट आहे. हा पण लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. अक्कलकोटमध्ये एक छोटंसं गाव येतं हुंडोर नावाचं, त्या ठिकाणी अक्कलकोटमध्ये येतं. शरणकुमार लिंबाळे जे व्यक्ती आहेत ना, शरणकुमार लिंबाळे यांचं देखील मूळ गाव जर विचारलं तर ते अक्कलकोटमध्येच सोलापूरचे ते साधारणतः. ठीक आहे, आणि मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की MF हुसेन आहेत ना, मकबूल फिदा हुसेन, MF हुसेन हे पंढरपूरचे आहेत. पंढरपूरचे हा लक्षात ठेवा. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 11 तालुक्याची संख्या आहे. ठीक आहे, 11 तालुक्याची संख्या आहे. या 11 तालुक्यामधील एकमेव तालुका असा आहे जो दुष्काळग्रस्त भागामध्ये येत नाही, तो म्हणजे माळशिरस. बाकी सगळे हे आहेत ना, हे दुष्काळग्रस्त भागामध्ये येतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, हा पॉईंट महत्वाचा आहे. बाकी ठीक आहे, नरसिंह भान लक्षात ठेवा महत्वाचं आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट. गाणगापूरचं देखील मंदिर आहे, बार्शीचा भगवंत मंदिर आहे. आणि जे काय प्रॉपर सोलापूर आहे या सोलापूरमध्ये ना श्री सिद्धरामेश्वरचं देखील मंदिर आहे. ठीक आहे, श्री सिद्धेश्वराचं जे काय मंदिर आहे हे नक्कीच तुम्ही एकदा भेट दिला असेल, बघितलं असेल. नक्कीच नाही बघितलं तर एकदा बघून घ्या. सोन्नलगी
किंवा असंही म्हणायचे पूर्वी सोलापूरला. आणि सिद्धरामेश्वराचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे, बघून घ्या. आणि जे काही द्वारकानाथ कोटणीस आहेत ना, द्वारकानाथ कोटणीस यांचे देखील स्मारक भैया चौकमध्ये आहे. त्यानंतर सोलापूरमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त जो 4 हुतात्मे आहेत ना, मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, श्रीकृष्ण सारदा, जगन्नाथ शिंदे यांचा देखील पुतळा 4 पुतळा जो आहे ना आपलं पार्क चौक त्या ठिकाणी आहे. ओके, चलो. बऱ्यापैकी तुम्हाला थोडंच का होईना परंतु माहिती कळाली असेल. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचं पूर्ण नाव देखील विसरायचं नाही. नरसिंह भान. ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण आहे हे कोणत्या नदीवरती येतं? ठीक आहे, आज जो आपण बघणार आहे ना टोटल नादवर्दी सिरीजचा आजचा जो एपिसोड आहे तो तुमचा जिल्हा विशेष राहणार आहे. लक्षात ठेवा, मी इतर तर कोणताही प्रश्न लावला नाही, फक्त जिल्हा विशेष लावला आहे. मग वेगवेगळ्या जिल्ह्यामधील जे प्रश्न आहेत ना ते मी शोधून काढलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये एक क्वेश्चन बघूयात आपण. ठाणे जिल्ह्यामध्ये एक बारवी धरण आहे, हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर ही नदी आहे मुरबाडी नदी, पर्याय क्रमांक 1. मुरबाडी नदी लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि मुरबाडी या नदीवरती हे बारवी धरण तर ठाणे जिल्हा आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्याला ऍक्च्युअली आपण काय म्हणतो, याला म्हणतो पाणी पिकवणारा जिल्हा. ठीक आहे ना, याला काय म्हणतो आपण? पाणी पिकवणारा जिल्हा असंही म्हणतो आपण, सगळ्यांना माहिती असतील. पाणी पिकवणारा जिल्हा. या ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 7 तालुके येतात. 7 तालुक्यांची संख्या आहे. आणि ठाणे जिल्ह्यामधूनच 2014 मध्ये वेगळा होऊन पालघर जो नवीन जिल्हा बनलेला होता तो पण पॉईंट लक्षात ठेवा. पालघर मध्ये मात्र आता 8 तालुके येतात आणि ठाणेमध्ये मात्र 7 तालुके येतात. आणि सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा कुठलाच येतो? तो ठाणेचा आहे. ठीक आहे, सर्वाधिक मनपा किंवा महानगरपालिका असणारा जो जिल्हा आहे ना तो ठाणेचा आहे. हा पण पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा कुठला? ठाणे. बाकी पाणी पिकवणारा जिल्हा वगैरे हे ठीक आहे, महत्वाचं लक्षात ठेवा, ठाणे जिल्हा विशेष आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्ह्यामध्ये मोडक सागर धरण पण आहे, सगळ्यांना माहिती असतील. ठीक आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये एक धरण आहे मोडक सागर. मोडक सागर धरण हे कोणत्या नदीवरती येतं? मोडक सागर धरण हे येतं वैतरणा नदीवरती. वैतरणा या नदीवरती येतं मोडक सागर धरण. आणि वैतरणा धरणच आहे आणि याचं जलाशयाचं नाव काय असेल तर मोडक सागर असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. वारली आणि कातकरी जे काही आदिवासी जमात आहेत हे फेमस आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. वारली आणि कातकरी हे दोन लक्षात ठेवा. ठाणे आणि पालघरमध्ये दोन्हीमध्ये पण हे आढळतात, वारली आणि कातकरी. एक औष्णिक वीज केंद्र आहे चोला नावाचं. ठीक आहे, चोला नावाचं औष्णिक वीज केंद्र ठाणे जिल्ह्यामध्ये येतो. हा पण पाठ लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ठीक आहे, ठाणे जिल्ह्याचे ठाणे जिल्ह्यामध्ये ना एक संगमाचे ठिकाण आहे जिथं एक गणपतीचं मंदिर देखील आहे टिटवाळा नावाचं. ठीक आहे, टिटवाळा जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं तर कुठं आहे तर ह्याच ठिकाणी आहे टिटवाळामध्ये. चला, टिटवाळामध्ये ना एक 2 नद्या आहेत, त्या नद्यांचा एक संगम झालेला आहे. एक नदी आहे उल्हास नदी, दुसरा आहे काळू नदी. लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते. काळू आणि उल्हास या 2 नद्या येतात, यांचा संगम हे याच ठिकाणी झाले, टिटवाळा या ठिकाणी. वैतरणा उल्हास नदी आणि उल्हास नदी, या उल्हास नदीच्या मुखाशी 2 खाडी आहेत. एक आहे ठाणेची खाडी. ठीक आहे, ठाण्याची खाडी. दुसरा आहे वसईची खाडी जे पालघरमध्ये येतं. या 2 खाडी मात्र विसरायचं नाही, जे उल्हास नदीच्या मुखाशी येतात. बाकी 2 धबधबे देखील लक्षात ठेवा, ठाणे जिल्ह्यामध्ये 2 धबधबे येतात. एक आहे उसारवर्धने आणि पांडवकडा. हे 2 जे धबधबे आहेत ना हे ठाणे जिल्ह्यामध्ये येतात, उसारवर्धन आणि पांडवकडा. बाकी ठीक आहे, सॉरी पांडवकडा म्हणतो, पांडवगड आहे. ठीक आहे, पांडवगड लक्षात ठेवा. एवढे सगळे पॉईंट ठीक आहे. चला, एक पुढचं क्वेश्चन घेतो आपण. धरणांचा तालुका म्हणून कोणत्या तालुक्याला ओळखलं जातं? हा धरणांचा तालुका कुठला असेल? हा तालुका हा आहे जो कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका आहे मुळात, याचं नाव आहे राधानगरी, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, राधानगरी जो आहे ना तो धरणाचा तालुका म्हणतो. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 12 तालुक्यांची संख्या येतं. टोटल जे तालुके आहेत ना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते 12 आहेत. राधानगरी लक्षात ठेवा. इथं दाजीपूर नावाचं काही गव्यांसाठीचं प्रसिद्ध अभयारण्य आहे, तो पण लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिलं फर्स्ट अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणतं असेल तर तो दाजीपूरवालाच आहे, लक्षात ठेवा. आणि एक लेण्या येतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, लेण्या खूप प्रसिद्ध येतं. एक लेणी त्यापैकी लक्षात ठेवायची, खिद्रापूरची लेणी. खिद्रापूर. ठीक आहे, खिद्रापूरची लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? हा जर क्वेश्चन विचारलं तर तुम्ही उत्तर काय करायचं आहे? कोल्हापूरच करायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा नावाचं थंड ठिकाण आहे, पन्हाळागड आहे, विशाळगड आहे. पन्हाळा किल्ला आहे, विशाळगड किल्ला आहे. त्यानंतर जो सर्वात दक्षिणेकडचा कोल्हापूर जिल्ह्यातील एक पर्यटनाचं स्थळ देखील आहे, पारगड किल्ला म्हणतो आपण त्याला. पारगड किल्ला देखील लक्षात ठेवायचं आहे. बाकी ठीक आहे ना. हा आणखीन एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ना हातकणंगले जो तालुका आहे, हा हातकणंगले तालुका, या हातकणंगले तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे हुपरी नावाचं.
हुपरी. ठीक आहे. हुपरी नावाचं गाव आहे. हे हुपरी नावाचं गाव कशासाठी प्रसिद्ध असेल तर हे आहे, या ठिकाणी चांदीचे दागिने बनवण्याचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो. ठीक आहे. हुपरी जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी जो चांदीचे दागिने बनवण्याचा जो काही व्यवसाय आहे ते चांदीचे दागिने बनवण्याचा जो व्यवसाय आहे तो दागिने बनवण्याचा व्यवसाय देखील खूप मोठ्या प्रमाणात चालतात. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. तो क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विचारतात त्यामुळं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे धरणाचा तालुका तो म्हणजे राधानगरी. गव्यांसाठी प्रसिद्ध आहे बरं का हे अभयारण्य. कुठलं आहे? गव्यांसाठी हे अभयारण्य खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जो तालुका आहे तर तो आहे तालुका चंदगड तालुका. ठीक आहे. सर्वात दक्षिणेकडील तालुका कुठला असेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर तो आहे चंदगड तालुका. फेमस आहे, लक्षातच ठेवा. चंदगड तालुका खूप फेमस आहे. बाकी ठीक आहे. कमीत कमी म्हणजे हे वरवरचे जे पॉईंट आहेत ना ते पॉईंट तरी कमीत कमी तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहू पॅलेस आहे ना, तुम्हाला माहिती असेल. कुठला आहे? एक शाहू पॅलेस आहे. शाहू पॅलेस आहे. त्या शालिनी पॅलेस आहे. शाहू पॅलेस, शालिनी पॅलेस. एक तलाव आहे रंकाळा तलाव. रंकाळा तलाव फेमस आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर महालक्ष्मीचं मंदिर आहे. ठीक आहे. महालक्ष्मीचं मंदिर आहे खूप फेमस. महालक्ष्मीचं मंदिर जे देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक येतं. आणि एक तालीम आहे मोतीबाग तालीम. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. मोतीबाग तालीम हे कोणत्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. मोतीबाग तालीम. कळमवाडी धरण आहे. कोल्हापूर जीवनवाहिनी म्हणतो पंचगंगा जी खूप फेमस आहे. पंचगंगा नदी काय म्हणतो आपण? कोल्हापूर जीवनवाहिनी असंही म्हणतो. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. कोल्हापूर. नेक्स्ट पुढचा प्रश्न. पुणे जिल्ह्यात डिंबे नावाचे एक धरण आहे. हे डिंबे धरण कोणत्या नदीवर येतं? पुणे जिल्ह्यामध्ये येणारे हे धरण आहे डिंबे धरण आणि हे येतं घोड नदीवरती. पर्याय क्रमांक 1. घोड नदी जी खूप फेमस नदी आहे घोड नदी. आणि ही घोड नदी पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळणार आहे? ही भीमा नदीला जाऊन मिळणार आहे. घोड व भीमा संगम होतो पुढे, लक्षात ठेवा. तर डिंबे धरण आहे जो पुणे जिल्ह्यामध्ये घोडमध्ये आहे. आणि घोड जो तालुका आहे हा तालुका कुठला असेल बा? हा तालुका आंबेगाव तालुका. ठीक आहे. तालुका आहे तो आंबेगाव तालुक्यामध्ये येतं पुणे जिल्ह्यामध्ये. आणि पुणे जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे वेल्हे तालुका. ठीक आहे. वेल्हे तालुका. या वेल्हे तालुक्याचं नाव बदललं आता राजगड करण्यात आलेलं आहे. वेल्हे तालुक्याचं नवीन नाव काय असेल आता? राजगड आहे. राजगड करण्यात आले काही दिवसापूर्वी, तुम्हाला माहिती असेल. बाकी जो मोठा नदी आहे मोठा, याच मोठा नदीच्या काठी आपलं पुणे आहे. पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठी असेल तर मोठा नदीच्या काठी येतं, लक्षात ठेवा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. त्याची स्थापना 1949 मध्ये झालेली होती. जे पुणे विद्यापीठ आहे ना ते पुणे विद्यापीठ स्थापना 1949 लक्षात ठेवा. त्याला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि जवळपास 5 अष्टविनायकांचे ठिकाणे ना हे अष्टविनायकाच्या ठिकाणी याच पुणे जिल्ह्यामध्ये येतात. 5 आहेत, लक्षात ठेवा. मोरगावचं मोरेश्वर आहे, बारामती तालुक्यामध्ये येतं. थेऊरगावचं चिंतामणी आहे. त्यानंतर रांजणगावचा महागणपती आहे. ओझरचा विघ्नेश्वर आहे जुन्नर तालुक्यामध्ये. त्यानंतर एक राहिला तो म्हणजे गिरिजात्मक आहे, जो लेण्याद्रीचा गिरिजात्मक असा आपण त्यांना म्हणतो. तो देखील जुन्नर तालुक्यामध्ये येतं. फेमस. ठीक आहे. त्यानंतर पुणे जिल्हा. ओके. अजून काय बाबा? हा, पुणे जिल्ह्यामध्ये ना 2-3 अभयारण्य पण आहेत. एक भीमाशंकर अभयारण्य खूप फेमस. कुठला आहे? भीमाशंकर अभयारण्य आहे. जो शेकरू जो महाराष्ट्र राज्य प्राणी आहे ना त्यासाठी प्रसिद्ध आहे भीमाशंकर अभयारण्य. तामिनी अभयारण्य आहे. तामिनी अभयारण्य आहे. त्यानंतर जो दिवाघाट आहे, दिवाघाट हा दिवाघाट पुणे आणि बारामती ह्या 2 ठिकाणं जोडतं, लक्षात ठेवा. पुण्यावरून जर तुम्ही बारामतीला चाला तर तुम्हाला कोणता घाट लागेल? तर तो दिवाघाट लागेल. किती तालुके असतील पुणे जिल्ह्यामध्ये? जवळपास 14 तालुक्यांची संख्या आहे. 14 तालुके येतात अहमदनगरमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, अमरावतीमध्ये आणि नागपूरमध्ये. हे 14 तालुके येतात. आणि एक धरण आहे माणिकडोह धरण, जो इथंच आहे. ओके. पुणे जिल्ह्यामध्ये आहे. एक धरणाचं नाव आहे माणिकडोह धरण. ठीक आहे. माणिकडोह धरण. ज्या धरणाच्या जलाशयाचे नाव काय असेल तर ते आहे शहाजी सागर. शहाजी सागर जलाशय याच नदीवरती आहे, याच धरणावरती आहे. आणि जो माणिकडोह धरण आहे कोणत्या नदीवरती आहे हा पॉईंट महत्वाचा आहे. ही नदी आहे कुकडी नदी. ठीक आहे. कुकडी नदी ही घोडची उपनदी बरं का, लक्षात ठेवा. IMP आहे. बाकी ठीक आहे. आळंदी आहे इंद्रायणीच्या नदीच्या काठी. त्यानंतर तानशेत म्हणतो पानशेत धरण आहे, ज्याच्या जलाशयाचं नाव आहे तानाजी सागर. त्यानंतर खडकवासला धरण आहे, वीरबाजी पासरकर जलाशय. भरपूर काय सांगता येईल पुणे जिल्ह्याविषयीच. एखादा आपलं पुस्तक आहे ना राजगुरू नावाचं पुस्तक, त्या पुस्तकामध्ये जाऊन बघून घ्या. अगदी जिल्हा विशेष तुम्हाला देण्यात आलेलं आहे छान पद्धतीनं. नेक्स्ट, आंध्र लेक नावाचं
पवन ऊर्जा प्रकल्प आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? पवन विद्युत प्रकल्प आहे बरं का हे. पवन विद्युत प्रकल्प आंध्र लेक नावाचं आणि हा येतो पुणे जिल्ह्यामध्येच, पर्याय क्रमांक 4. आंध्र लेक नावाचं पुणे जिल्ह्यामध्ये. आणि जो काही सातारा जिल्हा आहे ना, मात्र सातारा जिल्हा पवन ऊर्जेसाठी फेमस आहे. हा ह्याला म्हणतो पवन ऊर्जेचा जिल्हा. साताराला काय म्हणतो आपण? पवन ऊर्जेचा जिल्हा असंही म्हणतात सातारा जिल्ह्याला. लक्षात ठेवा, फेमस आहे सातारा जिल्हा. आणि सातारा जिल्ह्यामध्ये कोणते कोणते पवन ऊर्जा प्रकल्प असतील? एक आहे वनकुसवडे नावाचं, वनकुसवडे आहे. त्यानंतर अंभेरी आहे, ठीक आहे, अगसवाडी आहे, अगसवाडी आहे, ठोसेघर आहे सगळ्यात महत्वाचं. वनकोसोडे, आंबेरी, अगसवाडी, ठोसेघर हे जे काही पवन ऊर्जा प्रकल्प आहेत ना, ते सातारा जिल्ह्यामध्ये येतात, लक्षात ठेवा. बाकी ठीक आहे. धुळे जिल्ह्यामध्ये पण एक आहे खांडके नावाचं, ठीक आहे. खांडके नावाचा जो आहे ना, तो धुळे जिल्ह्यामध्ये येतो. आणि आंध्र लेक आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये येतो. बाकी जो तमिळनाडू आहे, तमिळनाडू जो राज्य आहे, हा राज्य नंबर 1 वरती आहे पवन ऊर्जेच्या उत्पादनामध्ये. आणि जो नेदरलँड आहे, ज्याला पवन ऊर्जेची भूमी असंही म्हटलं जातं, ठीक आहे. लक्षात ठेवा, हे सगळे पॉईंट महत्वाचे आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये विक्रम नावाचं काय आहे का? यस आहे ना. पुणे जिल्ह्यामध्ये विक्रम नावाचं आहे ना, तो काय आहे? या ठिकाणी विक्रम आरवी या ठिकाणी आहे. ऍक्च्युली त्याचं नाव विक्रम आहे. एक उपग्रह दळणवळण केंद्र आहे. उपग्रह दळणवळण जो केंद्र आहे तो आरवी पुणे या ठिकाणी येतो, ठीक आहे. आरवी पुणे या ठिकाणी येतो, फेमस आहे. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या पठाराला टेबल लँड असे म्हटलं जातं? टेबल लँड आहे हे. टेबल लँड म्हणून कोणत्या पठाराला ओळखलं जातं? तर तो पठार आहे आपलं पाचगणीचं पठार, पर्याय क्रमांक 1, सातारा या जिल्ह्यामध्ये येतो. पाचगणी पठार कुठे येतं? हे तर सातारा जिल्ह्यामध्ये. मालेगावचं पठार कुठे येतं? हे तर नाशिकमध्ये. मालेगावचं पठार नाशिकमध्ये येतो, पाचगणी पठार सातारामध्ये येतो, सासवडचे पठार पुण्यामध्ये येतो. पठार जे आहेत ना ते फेमस, लक्षात ठेवा. जतचे पठार मात्र सांगली या जिल्ह्यामध्ये येतो. सांगली जिल्ह्यामध्ये याच्या व्यतिरिक्त आणखी एक पठार आहे, तो म्हणजे खानापूरचे पठार. खानापूरचे पठार तुमचं व्यवस्थितपणे रिव्हिजन होत असेल, एकदा आठवत असेल तुम्हाला, हे मी वाचलं होतं वगैरे, तर एकदा लाईक करा व्हिडिओला. एकदा रिव्हिजन म्हणून तर आपण हा व्हिडिओ घेत असतो. रोज रात्री 9:30 वाजता 9 वाजता आपण बघत असतो. 9 किंवा 9:30 वाजता हे व्हिडिओ तुम्हाला रोज भेटत राहतील. तुम्हाला रेग्युलर पण लेक्चर बघायचं आहे. याचा रिझल्ट मुलं किती बघतात, काय बघतात, याचा मला फरक पडत नाही. पण जे मुलं बघतात ते मुलं पास होणार आहेत, याच्यासाठी माझं घेणं देणं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. हा म्हणजे एका दुसरा जर मुलगा पास झाला व्हिडिओ बघून तरी मला समाधान आहे मी, कारण याच्यातूनच पुढे वाढत जाणार आहेत. आता काय टाइमपास करत फायदा नाही. पेपरला ज्यावेळेस प्रश्न येतील, भरभरून प्रश्न येतील, त्यावेळेस मुलांना अक्कल येते, त्यावेळेस मुलांना कळत असतं. कसं आहे, स्वतः पडल्याशिवाय कळत नाही की बाबा किती आहे खोल, ठीक आहे. तसा आपला हा कार्यक्रम असतो. बाकी असं तसं माझे व्हिडिओ नसतातच, शॉर्टला पण नसतात आणि युट्यूब पण नसतात, तुम्हाला माहिती आहे साधारणतः. चलो लिंक शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. पुणे ते सातारा हा लक्षात. महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर नावाचा जो काही थंड हवेचं ठिकाण आहे, हे पण पुणे जिल्ह्या सातारा जिल्ह्यामध्ये येतो. आणि जो सातारा जिल्हा आहे, पुणे टू सातारा जर तुम्ही चाललात, पुढेवरून जर तुम्ही सातारा या जिल्ह्याला चाललात, तर तुम्हाला एक घाट लागेल. तो म्हणजे कुठला असेल? कात्रजचं घाट किंवा खंबाटकी घाट, ठीक आहे. खंबाटकी किंवा कात्रज घाट लागेल पुणे टू साताराच्या दरम्यान, ठीक आहे. महाबळेश्वर जे आहे ना, या ठिकाणी नद्यांचा उगम होतो भरपूर. कृष्णा नदी आहे, त्यानंतर कृष्णा आहे, कोयना आहे, वेण्णा आहे, गायत्री आहे, सावित्री आहे, भरपूर नद्यांचा उगम या ठिकाणी होतो, लक्षात ठेवा. इथं महाबळेश्वरला कृष्णा आणि कोयना संगम होतो कराडला, कृष्णा आणि वेण्णाचा संगम होतो माहुलीला. हे आपण बेसिक बॅचमध्ये, जो आपलं अनुभवचं ॲप आहे त्या ॲपमध्ये बेसिक बॅचमध्ये तुम्ही शिकला असाल. टेबल लक्षात ठेवा, पाचगणी पठार. चलो नेक्स्ट, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरचं मंदिर आहे, हे मंदिर कोणी बांधलेलं आहे? IMP क्वेश्चन आहे, खूप दिवसानंतर मी पण हा क्वेश्चन घेतोय. बाकी सातारा जिल्हा विशेषमध्ये तर मी हे घेतलेलंच आहे. एक महाबळेश्वरचं मंदिर आहे, महाबळेश्वर नावाचं थंड हवेचे ठिकाण आहे, सर्वांना माहिती असतील, ठीक आहे. थंड हवेचे ठिकाण आहे महाबळेश्वर. आणि याची उंची आहे, किती आहे उंची? तर ते 1438 मीटर, 1438 म्हणजे 1438 मीटर उंची आहे महाबळेश्वरची. आणि हे बांधलेले कुणी? सिंघनदेवनी, यादव राजा येथे सिंघनदेव, लक्षात ठेवा, हे यादव राजा सिंघनदेव यांनी हे बांधलेलं आहे. यादव वंशामधील हे राजा आहेत सिंघनदेव, यांनी हे महाबळेश्वरचं मंदिर बांधलेलं आहे, लक्षात ठेवा. जे कृष्ण प्रथम तुम्हाला या ठिकाणी दिसतात ऑप्शन 1 क्रमांक 1 मध्ये, ठीक आहे. जो राष्ट्रकूट राजा ऍक्च्युली
राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम. ठीक आहे, ह्याने काय केलं आहे, ह्याने मला एक कैलास मंदिर वेरूळचं कैलास मंदिर आहे, हे कैलासचं मंदिर जे वेरूळ मधलं आहे हे कोणी बांधलेलं असेल तर ते कृष्ण प्रथम यांनीच बांधलेलं आहे. कृष्ण प्रथम वेरूळचं मंदिर. बाकी कृष्णदेवराय लक्षात ठेवा. कृष्णदेवराय जे राजे आहेत ना हे पण यादव राजेच आहेत. देवराय देखील यादव प्रसिद्ध राजे होऊन गेले. ह्यांचं बुक आहे, पुस्तक आहे. ठीक आहे, खूप दिवसानंतर सांगतो तुम्हाला हे पुस्तक, लक्षात ठेवा. कृष्णदेवराय यांचं एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे अमुक्त माल्यदा. अमुक्त माल्यदा नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक कोणाचं असेल तर ते कृष्णदेवराय यांचंच आहे, जे यादव वंशाचे होते, यादवराज. ठीक आहे, हेमाद्री पण आहे या ठिकाणी. हेमाद्रीचं पण एक पुस्तक आहे. कुठलं असेल पुस्तकाचं नाव काय, चतुर्वर्ग चिंतामणी. हे पुस्तक कोणाचं आहे तर ते हेमाद्री यांचंच आहे. ठीक आहे, चतुर्वर्ग चिंतामणी. आणि हेमाडपंथी जे मंदिर आहेत ना हे यांनीच बनवलेले आहेत, म्हणजे यांच्या कार्यक्रमामध्ये बनवलेले जे मंदिर आहेत ना त्यांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. महाबळेश्वर मंदिर लक्षात फेमस आहे. आणि महाबळेश्वर या ठिकाणी कशाचं संशोधन केंद्र वगैरे आहे का, यस, स्ट्रॉबेरी तर प्रसिद्ध आहे सगळ्यांना माहिती आहे. महाबळेश्वर स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर या ठिकाणी गहू गेरवा संशोधन केंद्र आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी ढग संशोधन केंद्र आहे महाबळेश्वरला, ढग संशोधन केंद्र आहे, गहू गेरवा संशोधन केंद्र आहे महाबळेश्वर. बाकी महाबळेश्वर या ठिकाणी खूप फेमस आहे, ज्याला महाराष्ट्राचे नंदनवन असे म्हणतात, लक्षात ठेवा. ह्याला महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून कोणत्या ठिकाणी ओळखतात तर क्वेश्चन विचारलं तर ते आहे हेच महाबळेश्वर. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. कंधार धबधबा हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे, कुठला असेल, कंधार धबधबा आहे आणि हा जो धबधबा आहे तो सांगली जिल्ह्यामध्ये तो, पर्याय क्रमांक 1. सांगली जिल्हा लक्षात ठेवा. सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 10 तालुक्यांची संख्या येतं. सांगली या जिल्ह्यामध्ये तालुक्यात येतं 10 येतं. आणि कंधार धबधबा खूप खूप फेमस आहे. एक धबधबा आहे सहस्त्रकुंड नावाचा, जो नांदेड जिल्ह्यामध्ये येतो. कुठला, सहस्त्रकुंड धबधबा हा नांदेड जिल्ह्यामध्ये येतो. नाशिक जिल्ह्यामध्ये धबधबा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये धबधबा आहे मार्लेश्वर नावाचा धबधबा कुठे आहे, रत्नागिरी याच जिल्ह्यामध्ये आहे. सांगली लक्षात ठेवा. की जो सांगली हे कृष्णा नदीच्या काठी आहे, कृष्णा नदीच्या काठी येतं सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण. हा पण महत्वाचा आहे. एक अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर नावाचं, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य जो आहे ना तो यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं आहे, पण ठीक आहे सांगलीमध्येच. आणि एक कारखाना आहे वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना, जो आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे. हा पण पॉईंट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. सांगली चांदोली पण अभयारण्य, चांदोली अभयारण्य लक्षात ठेवा. सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यान आहे. बाकी ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि हा अजून एक सांगतो, सांगली जिल्हा या सांगली जिल्ह्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प कोणते आहेत का. बघा मी काय म्हणतोय, सांगली जिल्ह्यामध्ये देखील पवन ऊर्जा प्रकल्प कोणते आहेत का, यस आहे ना. कुठलं, धागाव एक आहे, धाळगाव हे एक आहे, आणि गुडे पाचगणी एक आहे. गुडे पाचगणी पठार नाही बरं का, हे गुडे पाचगणी वेगळं आहे. आणि सांगली जिल्ह्यामध्ये शुक्राचार्याचे डोंगररांगा येतात. कमल भैरव डोंगररांगा बघा, एकदा रिव्हिजन करा. चला, शुक्राचार्य, कमल भैरव, शुक्राचार्य, कमल भैरव, मुचुंडी नावाचं एक आहे, मुचुंडी आहे, दंडोबा आहे, मुचुंडी दंडोबा. त्यानंतर आडवा, आडवा, मल्लिकार्जुन आहे. ठीक आहे, मल्लिकार्जुन, आडवा, मुचुंडी. होनाई फेमस आहे, होनाई नावाचं. त्यानंतर आहे बेलगवाड एक आहे, बेलगवाड नावाचं. हे सर्व काय येतं, डोंगर रांगा आहेत. कुठल्या, ह्या सांगली जिल्ह्यामध्ये. समजलं का, कंधार धबधबा समजला. चलो नेक्स्ट, एक खाडी आहे दांतीवराची खाडी, ही महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर येतं. दांतीवराची खाडी पालघर जिल्ह्यामध्ये, हे दांतीवरची खाडी पालघर या जिल्ह्यामध्ये येतं आणि हे वैतरणा नदीवरती येतं, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, वैतरणा या नदीवरती येणारा लक्षात ठेवा दांतीवराची खाडी आहे. बाकी शास्त्री नदीच्या वरती कोणती खाडी आहे का, आहे ना. कुठलं, जयगडची खाडी शास्त्री नदीच्या मुखाशी येतं. सावित्री नदीच्या मुखाशी खाडी येतं बाणकोटची खाडी, सावित्री नदीच्या मुखाशी येतं. काळ नदीच्या मुखाशी राजापूरची खाडी येते,
काळ नदीच्या मुखाशी कुठलं राजापूरची खाडी आहे. हे जे आहेत ना हे खाडी लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. बाकी काजवी एक नदी आहे, काजवी, आणि आणखी नदी आहे काजळी, बरं का. हे दोन नद्या आहेत लक्षात ठेवा, काजवी वेगळं आणि काजळी वेगळं. काजवी नदीवरती जैतापूरची खाडी आहे, जैतापूरची खाडी काजवी नदीवरती येतं, आणि काजळी या नदीच्या मुखाशी भाटेची खाडी येतं. भाटे ज्या ठिकाणी केंद्रीय कुठलं नारळ संशोधन संस्था आहे, सॉरी केंद्रीय म्हणतो, प्रादेशिक नारळ संशोधन संस्था भाटे रत्नागिरी या ठिकाणी येतो. खाड्या भरपूर तसे. उल्हास नदी आहे, उल्हास नदीचं आत्ता सांगितले, वसईची खाडी आणि आपलं ठाण्याची खाडी. चला नवीन खाड्या बघत आपण एक दोन. त्यानंतर शास्त्रीय वेगळं झालं. शुक नदी आहे, शुक नदी, या शुक नदीवरती एक खाडी आहे, कुठलं विजयदुर्गची खाडी, विजयदुर्गची खाडी आहे. त्यानंतर नदी आहे पाताळगंगा, कुठली नदी ही पाताळगंगा नदी आहे, आणि पाताळगंगा नदीच्या मुखाशी खाडी आहे धरमतरची खाडी, धरमतरची खाडी आहे पाताळगंगा नदीच्या मुखाशी. त्यानंतर आहे कुंडलिका नदी आहे, एक कुंडलिका नदी आहे, ह्या कुंडलिका नदीच्या मुखाशी रोहाची खाडी आहे, रोह्याची खाडी म्हणतो आपण त्याला, रोहाची खाडी किंवा रोह्याची खाडी कुंडलिका आहे. बाकी हे सगळे जे आहेत ना हे तुम्ही लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. खाड्या वगैरे बघून घ्या, आपलं जे व्हिडिओ आहेत ना युट्यूबवरती व्हिडिओ आहेत, बॅचमध्ये व्हिडिओ आहेत. ओके, चलो दांतीवारीची खाडी फेमस आहे त्यापैकी एक. पुढचा आहे रायगड या जिल्ह्यातील कर्जत तो तालुका आहे, हा कर्जत तालुका किंवा शहर कोणत्या नदीच्या काठी येतं? रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत हे शहर कोणत्या नदीच्या काठी येत असेल तर ते आहे उल्हास नदीच्या मुखाशी, पर्याय क्रमांक 2. उल्हास नदी महत्वाचं लक्षात ठेवा, उल्हास नदीच्या मुखाशी कर्जत येतं, आणि जो कर्जत आहे हा तालुका पण आहे, आणि या तालुक्यामध्ये माथेर नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. ठीक आहे, माथेर नावाचं जो थंड हवेचं जो ठिकाण आहे ना, थंड हवेचं ठिकाण जे इथंच येतो, जो रायगड जिल्ह्यामध्ये आहे, कर्जत या तालुक्यामध्ये येतो. ठीक आहे, कर्जत तालुक्यामध्ये येतो, लक्षात ठेवा. बाकी रायगड आहे ना, रायगडचं मुख्यालय कुठं असेल, हेडक्वार्टर कुठं असेल त्याचं, अलिबागला. रायगडचं मुख्यालय कुठे येतं, अलिबाग या ठिकाणी येतो, जो फेमस आहे. लक्षात ठेवा, रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं बाबा, ह्याचं पूर्वीचं नाव होतं कुलाबा, पूर्वी ह्याचं नाव होतं कुलाबा, कुठलं असेल कुलाबा, लक्षात ठेवा, पूर्वीचं नाव आहे. थंड हवेचं ठिकाण माथेरान पण तुम्ही लक्षात ठेवा. रायगड जो किल्ला आहे ना, रायगड किल्ला, या रायगड किल्ल्यावरती ना 6 जून 1674 राज्याभिषेक झाले छत्रपती शिवाजी महाराजांचं. 6 जून 1674 राज्याभिषेक, बिलकुल विसरायचं नाही. आणि आणखीन एक शहर आहे छोटंसं पेन नावाचं, ज्या ठिकाणी गणपतीचे जे काही मूर्ती आहेत ना खूप फेमस आहेत पेनला. पेनमध्ये एक ठिकाण येतं गागोदे नावाचं, या ठिकाणी ना जन्म आहे आचार्य विनोबा भावे यांचं, आचार्य विनोबा भावे यांचा जन्म आहे कुठं, गागोदे पेन याच ठिकाणी. आणि अलिबाग आणि अलिबाग, या अलिबागचा जो पांढरा कांदा आहे याला जीआय टॅग देखील भेटलेलं होतं. ठीक आहे, जीआय टॅग भेटले पांढरा कांदा. हा, अजून एक विचारतो, जो रायगड जिल्ह्यामध्ये एक श्रीवर्धन नावाचं ठिकाण येतं, श्रीवर्धन, ठीक आहे, श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन संस्था आहे. श्रीवर्धनला काय आहे, सुपारी संशोधन संस्था येतं, श्रीवर्धन फेमस, लक्षात ठेवा. आणि जो अलिबाग आहे या ठिकाणी काय आहे, अलिबाग कान्होजी आंग्रे यांचं स्मारक देखील आहे. कान्होजी आंग्रे यांचं स्मारक कुठं असेल तर तो अलिबागलाच आहे, बस की. आणि महाड आहे ना, महाड या ठिकाणी 20 मार्च 1927 मध्ये चौदार जो तळ्याचा सत्याग्रह देखील झालेला होता. अष्टविनायक पण आहे एक महाडमध्ये. ठीक आहे, खालापूर तालुक्यामध्ये येते ऍक्च्युली, खालापूर या तालुक्यामध्ये येतं महाडचा वरदविनायक, महाडचा वरदविनायक, आणि पालीचा बल्लाळेश्वर, सॉरी. ठीक आहे, आणखीन एक आहे पाली सुधागड म्हणतो आपण, सुधागड तालुका किंवा पाली तालुका, जे सुधागड अभयारण्य पण आहे. पालीचा वर कोण, बल्लाळेश्वर, पालीचा बल्लाळेश्वर. जो फणसाड नावाचं अभयारण्य, फणसाड आणि कर्नाळा आणि सुधागड हे 2 काय येतं आपले अभयारण्य आहेत, फेमस आहेत पक्ष्यांसाठी अभयारण्य, फणसाड व कर्नाळा, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, आणि करंट अफेअरचा हा क्वेश्चन आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य गव्हर्नर बनले तर त्यांचं नाव काय आहे? ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य नवीन गव्हर्नर बनले तर त्यांचं नाव काय आहे? खूप फेमस, खूप चांगला क्वेश्चन आहे, आणि 100% तुम्हाला पेपरला येणार म्हणजे येणार. ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि याचा आन्सर आहे संजय मल्होत्रा, पर्याय क्रमांक 1. संजय मल्होत्रा हे येतं नवीन मुख्य गव्हर्नर आरबीआयचे. आरबीआय ना, आरबीआयचं जो काही स्थापना झाली होती. ठीक आहे, आरबीआय स्थापना कधी झाली होती तर 1 एप्रिलला
1 एप्रिल 1935ची स्थापना आहे RBIचं आणि जो काय ऍक्ट आहे RBIचा जो कायदा आहे तो 1934चा आहे आणि 1934चा कायदा आहे. बाकी RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ठीक आहे, RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. कधी करण्यात आलं? 1 जानेवारीला 1 जानेवारी 1949 मध्ये RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. हेडक्वार्टर आहे त्याचं मुंबईला. ठीक आहे, मुंबईमध्ये त्याचं मुख्यालय आहे, लक्षात ठेवा. आणि जे पहिले मुख्य गव्हर्नर होते तर ते होते सर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ. ऑसबॉर्न स्मिथ हे होते पहिले. आणि पहिले भारतीय जर म्हटलं मुख्य गव्हर्नर कोण असतील तर त्यांचं नाव आहे C.D. देशमुख. C.D. देशमुख हे होते, लक्षात ठेवा. आणि जेम्स टेलर हे दुसरे मुख्य गव्हर्नर होते RBIचे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला बँकांची बँक असंही म्हणतात, बँकांची बँक असंही म्हणतात, जे पत नियंत्रण देखील करत असतं देशातील. ठीक आहे, पत नियंत्रण देखील देशातील कोण करत असतं तर ते RBIच करत असतं. हा पण पॉईंट लक्षात ठेवणं महत्त्वाचा आहे. बाकी संजीव खन्ना हे कोण बनले तर हे भारताचे 51वे सरन्यायाधीश बनलेले आहेत. भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण बनले असतील? संजीव खन्ना आहेत. के संजय मूर्ती हे कोण नवीन कॅग बनलेले आहेत. ठीक आहे, कंट्रोलर ऑडिटर ऑफ जनरल म्हणतो आपण. भारत नियंत्रक व महालेखा परीक्षक नवीन कोण येतं? के संजय मूर्ती. बाकी सगळे पॉईंट लक्षात ठेवा महत्त्वाचे आहेत. काही नवीन अपॉइंटमेंट वगैरे असतील, नवीन नियुक्त्या वगैरे असतील ना, हे तुम्हाला मी चालू घडामोडीमध्ये त्यावेळेस सांगत आलेलो आहेत. आणि हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि हे कितवे असतील? हे संजय मल्होत्रा हे कितवे गव्हर्नर असतील? हे 26वे गव्हर्नर आहेत. पूर्वी कोण होते? 25वे मुख्य गव्हर्नर कोण होते? शक्तिकांत दास होते. शक्तिकांत दास होते. हे सगळे पॉईंट टू पॉईंट तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. चला, काल ना तुम्हाला एक क्वेश्चन विचारलो तुम्ही, त्या क्वेश्चनचा आन्सर बऱ्याच जणांनी खूप करेक्ट आन्सर दिले, 100% आन्सर करेक्ट दिले. तर रक्त हे कोणत्या प्रकारच्या ऊतीचे प्रकार आहे? तर हे संयोजी ऊतीचा प्रकार आहे, पर्याय क्रमांक 1. संयोजी ऊतीचा प्रकार रक्त, लक्षात ठेवा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच उत्तर सांगितलं. चला, आज बघत आपण कोण सांगतं. जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपण जस्ट बघितलं, ह्या RBIचे नाणे संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? रिपीट करतो, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या मग उत्तर द्या. नाणे संग्रहालय नाणे संग्रहालय खालीपैकी कोणत्या ठिकाणी? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, हैदराबाद, बेंगळुरू, नाशिक आणि मुंबई. ओके, कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. नक्कीच तुमच्या कमेंटची वाट बघतो. आन्सर जर तुम्ही दिला तर तुमच्या पक्का डोक्यामध्ये राहतं आणि नक्कीच तुमचा जो आन्सर आहे हे दुसऱ्या दिवशी येऊन परत तुम्ही चेक पण करू शकता की तुमचं दिलेलं उत्तर हे करेक्ट आहे की रॉंग आहे. ओके, चला, जो आपण नवीन बॅच सुरू होते, ह्या बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जानेवारीपर्यंत वेट करा. 1 जानेवारीला नवीन 2025 पासून आपण ही नवीन बॅच सुरू करतोय. पुढच्या वर्षी जे पोलीस भरती सुटणार आहेत ना, यासाठी हे मोस्ट IMP VIMP बॅच आहे, लक्षात ठेवा. GK मराठी गणित बुद्धिमत्ता अगदी बेसिक पासून तयारी, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. फक्त आणि फक्त 799 रुपयामध्ये फी राहणार आहे. आणि ह्या फी मध्ये देखील मी 50% परत सूट देणार आहे जर तुम्ही 1 तारखेला घेतला तर न्यू इयरला. ओके, आणि ऑफलाईनला पण ही बॅच असणार आहे. बाकी आपला जो काही अनुभव स्टडीचा जो काही स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं जबरदस्त पुस्तक आहे, 1 लाईनचं ठोकळा आहे, 20,000 प्रश्न आहेत, तर अगदी व्यवस्थितपणे घटक निहाय दिलेले आहेत मी त्या ठिकाणी. हे जर पुस्तक तुम्ही घेतलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही घेतलं तर नक्कीच ह्या नंबरवरती मेसेज करा. नक्कीच तुम्हाला पुस्तक भेटून जाईल. 500 रुपयाला पुस्तक घरपोच आहे. पुस्तकाची मूळ किंमत 690 रुपये आहे. पुस्तकाच्या दुकानामध्ये जाऊन तर तुम्ही घेतलात नक्कीच तुम्हाला हे पुस्तक खूप छान बघायला पण भेटेल आणि घ्यायला पण नक्कीच तुम्हाला आवडेल. 4 महिन्याच्या ऑफलाईनला पण तुम्ही येऊ शकता. सोलापूरमध्ये ही ऑफलाईन बॅच राहणार आहे. काही ऑफलाईन बॅच असू द्या किंवा ऑनलाईन बॅच असू द्या, जरी काही तुम्हाला अडचण असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्कीच मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता. बॅच VCE म्हणतो मी. 12,000 रुपयाची फी राहील ऑफलाईन बॅचची आणि 790 रुपये फी राहील ऑनलाईन बॅचची. ओके, 49 रुपयाची डेली करंट अफेअरची बॅच आहे. अनुभूतीचे ॲप आहे, ॲप कमेंट बॉक्समध्ये दिले, एकदा नक्कीच घ्या. आणि जो आपला टेलिग्राम चॅनल आहे, ठीक आहे, या सर्वांची मी PDF जे आता तुम्ही शिकलात ना, या सर्वांची मी PDF टेलिग्राम चॅनलवरती पाठवत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, एकदा चेक करा. आणि नक्कीच तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि PDF दुसऱ्या दिवशी नक्कीच तुम्हाला वाचायचं आहे. आज जे शिकलो आपण इतक्या वेळ, ह्याची सगळ्यांची PDF तुम्हाला उद्या भेटेल. ठीक आहे ना, ते पण तुम्ही घ्यायचं आहे टेलिग्राम चॅनलवरती. बाकी इथं थांबत आपण. ठीक आहे, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ वगैरे पाहता येतील. ओके, चलो, लाईक करा, शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू, जय हिंद.